मित्रहो, आज आपण मुघल इतिहासातला चौथा भाग म्हणजे पार्ट 4 याचा अभ्यास करणार आहोत। या भागामध्ये ज्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत तो मुद्दा असा आहे की मुघलांच्या या साम्राज्याला कुठला कायदेशीर आधार होता। म्हणजे ज्या पद्धतीनं मुघल पूर्वीचे राजे हे आपण बघतो की अरब बादशाह खलिफा यांच्याकडनं भारताचा राजा ही मान्यता घेत होता, भारताचा बादशाह सुलतान मान्यता घेत होता की आम्ही या भागाचे राजे आहोत। तशा प्रकारची मान्यता मुघल बादशाह घेत होते का? तर नाही मित्र। मग मुघल बादशाहांना ही मान्यता, हा कायदेशीर आधार कुठनं प्राप्त होता आणि भारतीयांनी हे राज्य कशाच्या आधारावर मान्य केलं, याला कायदेशीर स्वरूप कसं प्राप्त झालं, या संदर्भानं आपल्याला जी माहिती मिळते ती अशी आहे की बा हे राज्यपद यांना प्राप्त होत होतं। मग हे राज्यपद ते कोणत्या नियमानं आपल्या त्याला आपण म्हणतो दुसऱ्या वारसांकडे ट्रान्सफर करत होते? त्या वारसांना कुठली लिजिस्टिमिटी किंवा ऑथेंटिसिटी प्राप्त होत होती? त्यांना कुठल्या गोष्टीचा सपोर्ट होता? जसं हिंदू किंवा वैदिक ब्राह्मणी राजपद्धतीचं उदाहरण आपल्याला सापडतं की मोठा जो मुलगा आहे राजाचा, सर्वात मोठा पुत्र, यालाच युवराज म्हणून घोषित केलं जायचं आणि तो राजा व्हायचा। तसं काही मुघलांमध्ये होतं का? तर नाही। इस्लाम कायद्यामध्ये असं काही लिहिलेलं नाही की मोठा मुलगा जो असेल तो राजा होईल। म्हणून बादशहाच्या शेवटच्या काळामध्ये किंवा त्याच्या मृत्यूनंतर प्रत्येक मुलाला त्याच्या असं वाटायचं की मीच बादशाह व्हायच्या काबिल आहे आणि मग त्याच्यातून संघर्ष होऊन जो विजयी होईल तो राजा व्हायचा। हाच मुघलांच्या याचा इतिहास राहिलेला आहे। मग मुघलांचा जो राजा होता तो शरिया कायद्याच्या वरती होता का? नाही। तो नॉन मुस्लिम जी भारताची प्रजा होती ती या राजांना काय मान्यता देत होती? तर त्यांनी एक महत्वाची फिलॉसॉफी ठरवली होती की कुठल्याही पद्धतीमध्ये भारतीयांच्या हिंदू धर्मामध्ये, भारतीयांच्या रूढी परंपरेमध्ये, भारतीयांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारतीयांच्या सोशल स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर ते करत नव्हते। त्यांनी हा इंटरफेअर पूर्णपणे नाकारला। आम्ही कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप करणार नाहीत। तुम्ही तुमचा हिंदू धर्म, तुम्ही तुमच्या वैदिक परंपरा, तुमचं स्वयंपूर्ण खेड्याचं तत्वज्ञान, तुमची समाज व्यवस्था, तुमची जाती व्यवस्था, याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही। किंवा ते लॉ मेकर म्हणूनही भूमिका स्वीकारत नव्हते की हिंदूंच्या कुठल्याही भांडणामध्ये हिंदूंनीच, हिंदू ब्राह्मण जे काही असतील त्यांनी तुमच्या पद्धतीनं तुमच्या अंतर्गत प्रश्नाचा न्याय निवाडा लावला पाहिजे, याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही। हा, हिंदू मुस्लिम ज्यावेळेस संघर्ष होईल तर मुस्लिम कायद्याचा रूपानं साहजिकच मुस्लिमांच्या बाजूनं थोडीशी न्याय देण्याची प्रथा होती असं आपण म्हणू शकतो। म्हणून इंटरफेअर करणार नाही।
म्हणजे त्या काळात असणाऱ्या अस्पृश्यतेच्या व्यवहारामध्ये मुसलमानांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही, मुस्लिम राजांनी, किंवा शूद्र जातीच्या उत्थानाच्या संदर्भातला कुठलाही भूमिका त्यांनी घेतली नाही. एकदा बादशाह अकबराने असं ठरवलं की आपण विद्यापीठाची, विश्वविद्यालयाची निर्मिती करू आणि संपूर्ण प्रजेला शिक्षित करण्याचा प्रयत्न करू किंवा शिक्षित करू. तर या बाबीला ज्यावेळेस त्याच्या ब्राह्मण पुरोहितानं विरोध केला की भारतीय हिंदू कायद्यामध्ये शिक्षण, अध्ययन, अध्यापनाचा अधिकार हा विशिष्ट जातीशी निगडीत असल्या कारणानं बाकीच्यांना तो घेण्याचा अधिकार नाहीये. संस्कृत ही देवाची भाषा आहे, त्यांना ती देण्याचा अधिकार नाहीये. म्हणून तो जे विकास करण्याचा जो मुद्दा होता तो तिथे रद्दबातल ठरला. विश्वविद्यालय निर्मितीची जी प्रक्रिया होती ती थांबवण्यात आली. म्हणून आपण बघतो की स्वतः प्रत्यक्ष बाबरांनी ज्या वेळेला इथे आपली सत्ता प्रस्थापित केली पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर, तर त्यांनी तजुकीय बाबरी नावाचा स्वतःचा आत्मग्रंथ लिहिला, चरित्र ग्रंथ लिहिला. त्यालाच आपण बाबरनामा म्हणतो. त्या बाबरनामामध्ये तो आपल्या पुत्राला हुमायूला सांगतो कि भारत में अगर राज करना है, भारतात जर राज्य करायचं असेल तर ब्राह्मणांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सल्ल्याने राज्य कर, तर ते राज्य अधिक दीर्घकाळ टिकेल, चांगल्या पद्धतीने ते चालवता येईल. अशा प्रकारची शिकवण, समज त्याने दिली किंवा कुठल्याही पद्धतीचे इंटरफिअर तुम्ही करायचं नाही. आणि आपण बघतो की ज्यावेळेला ब्रिटिशांनी अशा प्रकारचे इंटरफिअर करण्याचा प्रयत्न केला तर 1857च्या बंडाच्या पाठीमागचं ते एक महत्वाचं कारण ठरलं होतं. मित्र, लक्षात घ्या. म्हणून त्यांनी स्वतःला कुठलाही लॉ मेकर म्हणून घोषित केलं नाही. त्यांनी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचे किंवा स्वतःच्या धर्मामध्ये जास्त ढवळाढवळ करण्याचाही काही विशेष असा प्रयत्न केला नाही. त्यांनी आपली ऑथॉरिटी त्यांच्या रूढी परंपरेमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी एक नवीन प्रकारचं धोरण स्वीकारलं. त्याला आपण म्हणू शकतो न्यू सिस्टीम ऑफ कल्चर इथनिसिटी इंटिग्रेशन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की समान धोरण स्वीकारणे. हिंदू मुस्लिमाच्या बाबतीत एक ज्याला आपण म्हणतो नैतिकदृष्ट्या समानतेच्या बाबीचा स्वीकार करणे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे त्यांनी हे बघितलं की आपण जरी राज्यकर्ते असलो, आपण जरी रुलर असलो, तर इथली प्रजा ही जास्त संख्येनं वैदिक हिंदू धर्माला मानणारी आहे. आणि आपण जर त्यांचा विरोध स्वीकारला आणि त्यांचं समर्थन जर आपल्याला मिळालं नाही, विशेषतः त्यांच्या पुढाऱ्यांचं, त्यांच्या इंटेलेक्च्युअल वर्गाचं, त्यांच्या लढणाऱ्या वर्गाचं, राजपूत आणि ब्राह्मणांचं आपण जर का सहकार्य स्वीकारलं नाही तर हे प्रजेमध्ये विद्रोह निर्माण करून आपलं राज्य संपवू शकतात. म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका त्याच्यामध्ये घेतली नाही. आणि त्यांनी एक जनरल पॉलिसी स्वीकारली की रूढी परंपरा, त्यांचे इकॉनॉमिक म्हणजे त्यांच्या रूढी परंपरा चालवणारे जे संस्थान आहेत, सोशल इन्स्टिट्यूट आहेत, इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूट आहेत, याच्या संदर्भानं सहकार्याची भूमिका स्वीकारायची, टॉलरन्स भूमिका स्वीकारायची, अशा प्रकारचं त्यांनी आपलं काम केलं. आणि एकच मुद्दा की आम्ही सगळ्यांचा विकास करणार, वेलफेअर टू ऑल सब्जेक्ट, प्रत्येकाचा विकास करणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि त्या भूमिकेवरती ते कार्यरत होते असं आपल्या लक्षात येतं. शिवाय ज्या पद्धतीनं वैदिक हिंदू परंपरेमध्ये राजा हा ईश्वराचा अंश आहे, नव्हे राजा हा विष्णूचा अवतार असतो, अशा प्रकारची भूमिका सांगितली होती. तशाच प्रकारची भूमिका थोड्या फार फरकानं आपल्याला असं वाटतं की मुघल राजे स्वतःला देवाची सावली समजत होते. म्हणजे देवाची पृथ्वीवरची सावली आहोत आम्ही मुघल बादशाह जे आहेत, आम्ही देवाच्या आज्ञेनं राज्य करतो,
आणि आम्हाला दैवी शक्ती दैवाचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे आणि त्या देवाच्या दिलेल्या आशीर्वादाच्या अधिकारावरती आम्ही तुमच्यावरती राज्य करतो आणि हे राज्य तुम्हाला मान्य करावं लागेल, कारण की आम्ही देवांची या पृथ्वीवरची सावली आहे. एक्झॅक्टली हे हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाशी जुळतं होतं. अशाच प्रकारची भूमिका 16वा आणि 14वा लुई फ्रान्समध्ये घेताना दिसतो की वी आर दी मिरर ऑफ गॉड, आम्ही देवाचे प्रतिबिंब आहोत आणि मग आम्हाला तो अधिकार आहे राज्य करण्याचा. दैवी सिद्धांत ज्याला आपण म्हणतो, हे जवळपास मध्य काळामध्ये जगभर प्रचलित असल्यासारखं दिसतं. म्हणजे हिंदू धर्मामध्येच आहे असं काही नाही. इकडं फ्रान्समध्येही ते दिसतं, ते इथंही दिसतं. जोपर्यंत थॉमस जेफरसन अमेरिकेच्या राज्यक्रांतीच्या काळामध्ये जन्म घेऊन हे सांगत नाही की प्रत्येक माणूस हा जन्मताच स्वतंत्र असतो आणि राजा आणि सामान्य माणूस याच्यामध्ये कुठलाही फरक नसतो, ते काही ईश्वराचे लेकरं नाहीत आणि आपण काही कोणी वाईट नाही, म्हणून प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. हा सिद्धांत जोपर्यंत डेमोक्रेसीचा येत आला नाही तोपर्यंत राजाचा दैवी सिद्धांत हा जगभर प्रचलित होता असं आपल्याला दिसतं. त्याचंच प्रतिबिंब आपल्याला मुघलांच्या राज्यातही दिसतं. आणि म्हणून ते रिलिजियस फंक्शनला कुठलाही धक्का न लावता, इस्लामिक असो की हिंदू असो, आपलं स्वतःचा राज्यकारभार ते करतायत. आणि एक स्पिरिच्युअल शक्ती आहे. अकबर हा एक स्पिरिच्युअल शक्ती आहे, मुघल बादशाह एक स्पिरिच्युअल शक्ती आहे आणि याच्यातून त्यांना अथॉरिटी मिळत होती राज्यकारभार करण्याची, असं आपल्याला लक्षात येतं. आपण त्यांनी इंटिग्रेशन प्रोसेस या लोकांमध्ये एकता कशी घडवली, तर एक मॉरल अथॉरिटी त्याला मिळाली. स्पिरिच्युअल गाईड, म्हणजे मी एक स्पिरिच्युअल गाईड आहे, मी डिवाइन शक्ती आहे आणि याच्या बळावरती हिंदू मुस्लिम या दोघांनीही त्यांचं राज्य एक्सेप्ट केलं. त्यांच्या राज्यामध्ये एकता निर्माण झाली असं आपण म्हणतो. कारण की जोपर्यंत हिंदूंच्या जाती व्यवस्थेमध्ये किंवा ब्राह्मण सुप्रिमेसीमध्ये, क्षत्रियांच्या अधिकारामध्ये, वैश्याच्या अधिकारांमध्ये जास्त हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका तिथला निष्क्रिय पडलेला हिंदू समाज घेत नव्हता असं आपल्याला लक्षात. इरफान हबीब जो मुघल इतिहासाचा मोठा अभ्यासक आहे, तो असं म्हणतो की भारताचा पराभव हा अफगाणांसमोर, तुर्कांसमोर आणि नंतर मुघलांसमोर आणि ब्रिटिशांसमोर काय झाला असेल, तर भारतामध्ये जो रुलिंग क्लास होता, ब्राह्मण आणि राजपूत याचा मिळून याची संख्या जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त संख्या असणारा वर्ग यांनी जर भारतावर आक्रमण केलं आणि फक्त या दोन वर्गाला पराभूत तो करू शकला, ब्राह्मण क्षत्रियांना, तर तो भारतावरती आपली सत्ता प्रस्थापित करू शकत होता. बाकीच्या भारतीय समाजाला पराभूत करण्याची गरज नव्हती. या दोन वर्गाला पराभूत केला की तो भारतावर विजयी झाला आणि विजय झाल्यानंतर या दोन वर्गाला त्यांनी काबूत ठेवलं किंवा त्यांना सत्तेमध्ये सहकार्य करून घेतलं किंवा सत्तेत त्यांना भागीदारी दिली त्यांच्या पद्धतीची, तर तो दीर्घकाळ भारतावर राज्य करण्याच्या स्थितीत तो पोहोचत होता असं इरफान हबीब यांनी त्यांच्या इतिहासामध्ये जे खंडप्राय त्यांनी लिखाण केले त्याच्यामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे. असो, तर आपल्याला असं दिसतं की ह्या स्पिरिच्युअल आयडियानं आणि हिंदू मुस्लिम जी एकता घडवली, त्या एकता घडवल्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्यांना ही संयोगी एकतेमुळं त्यांचं राज्य दीर्घकाळ टिकण्याच्या स्थितीचं बनलं. आता ही जी लेजिस्टिमेट जी आयडिया आहे, या आयडियाला त्यांनी सुलह कुल असं म्हणलं. सुलेह कुल, दिने इलाही, हा धर्मच अकबराने निर्माण केला. की काय होत होतं की आधीचे जे मुस्लिम राजे होते त्यांची जी रॅडिकल मुस्लिम थिंक होती, त्या रॅडिकल मुस्लिम थिंकच्या कारणानं राजपूत आणि ब्राह्मण बाकीच्या मंडळीला भारतीयांमध्ये की हे आपल्या धर्माचा द्वेष करतायत, हे आपल्या देवदेवतांचा अपमान करतायत, हे आपला अपमान करतायत, अशा प्रकारची भूमिका समाजामध्ये निर्माण करता येत होती. आणि ही भूमिका त्या राज्याच्या प्रती विद्रोह निर्माण करण्यासाठीची महत्वाची भूमिका निभायची. आणि या विद्रोहातून मग त्यांचं राज्य दीर्घकाळ टिकेल असं काही नव्हतं. म्हणून आपण बघतो की मुघलांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात
खास करून अकबराने आपलं स्वतःचं जनमत बनवलं. तो लहानपणापासूनच एक प्रकारची चिकित्सक बुद्धी बाळगून होता. तसा सम्राट अकबराचं शिक्षण अधिक झालेलं नव्हतं. बहुतांशी इतिहासकार तो अनपढ होता असं म्हणतात. परंतु त्यांनी त्याच्या फतेपूर सिक्रीमध्ये ज्या वेळेला उलेमांशी चर्चा करायला सुरुवात केली तर अनेक प्रश्नांची उत्तर त्याला मिळायला लागली नाही. आणि म्हणून त्याची ज्ञान चिकित्सा वाढत जाऊन त्या चिकित्सेचं रूपांतर मग शीख गुरु असतील, जैन असतील, बुद्धिस्ट असतील, हे अनेक गुरूंशी त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. आणि चर्चा करता करता त्याच्या लक्षात आलं की काही धर्मामध्ये काही चांगल्या बाबी आहेत, काही धर्मामध्ये काही चुकीच्या बाबी आहेत. आणि मग त्याच्या बुद्धीच्या कसोटीवर त्यांनी सुलेख कुल नावाची योजना, दीन इलाही नावाची योजना त्यांनी अंमलात आणली आणि स्वतःलाच त्या धर्माचा त्यांनी मुख्य प्रचारक घोषित केलं. आणि मुख्य प्रचारक घोषित करून त्याने तो धर्म संपूर्ण लोकांना द्यायला सुरुवात केली. आता ही बाब वेगळी की अकबराच्या मृत्यूनंतर दीन इलाही संपला आणि तो स्वतः म्हणून प्रेषित म्हणून घोषित झाला. तो प्रेषित म्हणून त्याची मान्यता जरी कायम राहिली पण तो धर्म मात्र जनतेतनं आणि त्याच्या इस्लाम दरबारातनं सुद्धा संपला. परंतु याच्यातून मात्र काय झालं की त्यांनी 1579 मध्ये महर नावाच्या हिस्ट्रियन्सच्या संदर्भातला आपण असं म्हणतो की 1579 मध्ये त्याने जिजिया कर रद्द केला. आता मित्र, हा जिजिया कर काय होता तर जिजिया कर असा होता की इस्लामिक राज्यामध्ये जे इस्लाम इतर मुस्लिम इतर जे लोक राहतात त्यांना काफिर असं संबोधन होतं. आणि तुम्ही इस्लामच्या राज्यामध्ये राहताय म्हणून तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा टॅक्स द्यावा लागतो, त्याला जिजिया कर म्हणायचा. म्हणजे मुस्लिम नाहीत ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याने अशा सगळ्या लोकांना तो जिजिया कर होता. नंतर मात्र अकबरानं हा कर रद्द केला. याच्यामुळे त्याची जे चांगला पोर्ट्रेट झाला तो जनतेमध्ये, चांगल्या प्रकारची त्याची प्रतिमा निर्माण झाली की हा जो राजा आहे हा आपल्या धर्माच्या विरोधात नाही, आपल्या कल्चरच्या देवाधर्माच्या विरोधात नाही, आपल्या विरोधात नाही, अशा प्रकारची एक भूमिका झाली. दुसरी एक महत्वाची बाब अशी होती की यादवांचा जो मंत्री होता, प्रधानमंत्री, देवगिरीचे जे यादव राज्य होते त्याचा जो मंत्री होता त्याच्या काळामध्ये त्यांनी स्वतः एक चातुर्वर्ग शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. आणि या चातुर्वर्ग शिरोमणीमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आता या पृथ्वी तलावरनं परशुरामाने सगळे क्षत्रिय नष्ट केलेले आहेत आणि म्हणून क्षत्रिय उरले नाहीत भारतामध्ये. भारतामध्ये कुठलाही क्षत्रिय नाही, त्याच्यामुळे या पुढे भारतावरती राज्य करणारा क्षत्रिय निर्माण होणार नाही. आणि म्हणून या यवनांचं राज्य इथं आलेलं आहे कारण त्यांना क्षत्रिय पद प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारची भूमिका हे या काळामध्ये घेतल्याची दिसते. आपण नंतर बघतो की औरंगजेबाच्या पतनानंतर महादजी शिंदेनं दिल्ली जिंकली, परंतु दिल्लीच्या सिंहासनावरती शिंदे होळकरांनी कसं बसायचं? होळकर म्हणजे धनगर, शिंदे म्हणजे कुणबी, कसं बसायचं? आम्ही शूद्र आहोत. आणि ही दिल्लीची जी गादी आहे ती हस्तिनापूरची गादी आहे, म्हणजे पांडवांची गादी आहे. या हस्तिनापूरच्या गादीवरती जन्मजात क्षत्रियांनीच बसायचं असतं किंवा ब्राह्मणांनी बसायचं असतं. आम्ही कसं बसायचं? आणि म्हणून तो राज्यकारभार परत मुघल बादशाहाला सोपवला. जिंकलेल्या दिल्लीला परत मुघल बादशाहाकडे सोपवली आणि ते त्यांचे संरक्षण म्हणून राहिले. म्हणजे ही जी विचारधारा होती या विचारधारेचा परिणाम हा झालेला दिसतो मित्र. ही जी आयडियॉलॉजी होती की आम्ही क्षत्रिय नाही आणि म्हणूनच इस्लामचं राज्य आता यांनाच अल्लाहने खाली पाठवलेलं आहे, देवानी खाली पाठवलेले आहेत. हेच आता आधुनिक म्हणजे मध्यकाळातले क्षत्रिय आहेत आणि यांना मान्यता मिळाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका भारतीयांच्या डोक्यात सुद्धा होती. आणि त्यात अकबराने स्वतः अनेक गोष्टीमध्ये परिवर्तन घडवलं, जसं दीन इलाही. तसंच त्याने मटण खाणं सोडलं, त्याने व्यभिचार सोडला, त्याने दारू पिणं सोडलं आणि अनेक नोबल गोष्टी करायला सुरुवात केली. इव्हन त्याने जी 14% पर्यंत हिंदूंची संख्या होती प्रशासनांमध्ये, हिंदू ब्राह्मण राजपुतांची, त्या संख्येत वाढ करून ती 24% पर्यंत नेली. म्हणजे अनेक ब्राह्मण आणि राजपुतांना त्यांनी नोकऱ्या दिल्या. शहाजहानच्या काळात मराठ्यांनाही नोकऱ्या मिळायला लागल्या. आणि मग त्याच्यातून आपण बघतो की एक जे
पोर्ट्रेशन आहे, पोर्ट्रेट आहे, जी प्रतिमा आहे ती अकबराची सुधारत गेली. पुढे आणि पुढे अशा गोष्टी केल्या त्यांनी अनेक राजपूत स्त्रियांशी लग्न केले, राजपूत राण्यांशी लग्न केलं. त्याच्या अनेक बायकापैकी बऱ्याच बायका राजपूत होत्या आणि त्यातूनही बऱ्याच प्रकारे त्यातनं त्याने नोबिलिटीला रईस वर्ग निर्माण केला, आपल्या प्रशासनामध्ये त्याला घेतलं. आणि त्याचे जे सक्सेसर होते, आपण असं बघतो ते सक्सेसर जर वाढले असते, अकबरांच्या सारखेच विचार करणारे राजे जर नंतर गादीवर आले असते तर कदाचित इंग्रजांचं राज्य आलं नसतं असं बरेच इतिहासकार मानतात. त्याचा जो नातू होता दारा सुकाहो हा अकबराच्या मार्गावर चालणारा व्यक्ती होता. अकबराने स्वतःला एवढं परिवर्तन करून घेतलं होतं की तो हिंदूंच्या सण उत्सवामध्ये शरीक व्हायचा. तो दिवाळी साजरा करायचा, तो होळी साजरी करायचा आणि त्यांच्या देवधर्माला सुद्धा मान्यता देत होता. त्याच्या राजवाड्यासमोरनं मोठमोठ्या हिंदू तेव्हाराच्या मिरवणुका जात होत्या, त्याच्यामध्ये तो शरीक व्हायचा, त्याला तो कुठल्याही प्रकारचा अडवत नव्हता. अशाच प्रकारचा दारा सुकाहो होता. परंतु आपण असं बघतो की दारा सुकाहो हा लिबरल विचाराचा जरी असला आणि औरंगजेब मात्र हा कडवट इस्लामिक विचाराचा होता, रिजिड इस्लामिक विचाराचा होता. परंतु दारा सुकाहो हा चांगला कमांडर, चांगला युद्ध नेता किंवा चांगला लीडर नसल्या कारणानं त्याचा नंतर आपण शहाजहानच्या नंतर त्याचा पराभव झाला युद्धामध्ये आणि औरंगजेब हा गादीवर आला. औरंगजेब हा रिजिड होता. असं म्हणतात की औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरं पाडली, त्याच्यामध्ये काशीचं मंदिर येतं. परंतु काही मार्क्सवादी इतिहासकार आणि काही बाकीचे इतिहासकार हे त्याच्यावर आरोप लावतात की तिथे काही धनसंपत्ती लपून ठेवली होती आणि ते पॉलिटिकल केंद्र होते. एक असाही किस्सा सापडतो की त्याच्याच सैन्यापैकी एका हिंदू जहागीरदाराची बायको आणि मुलं त्या मंदिरामध्ये फसली आणि त्या मंदिरामध्ये काहीतरी अत्याचार त्यांच्यावर झाले आणि काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले म्हणून त्यांनी ती मंदिरे तोडली, अशा प्रकारचंही काही इतिहासकार मत मांडतात. परंतु एवढं मात्र निश्चित की औरंगजेबाने कट्टर भूमिका घेतली होती आणि त्यांनी मंदिराच्या विरोधामध्ये एक भूमिका घेतली. असेल ते पॉलिटिकल केंद्र, ते राजकीय केंद्र, परंतु अकबराच्या काळापेक्षा ही भूमिका वेगळी होती आणि त्यांनी कट्टरतेने इस्लाम धर्माला मानायला सुरुवात केली असं आपण म्हणतो. परंतु हे जरी खरं असलं, शरिया कायदा जरी तो मानत असला, तर आपण असं बघतो की औरंगजेबाच्या काळात 33% राजपूत ब्राह्मण हे त्याच्या दरबारामध्ये नोकरीला होते. म्हणजे अकबराच्या काळापेक्षा औरंगजेबाच्या काळामध्ये जास्त होते. ही फॅक्ट आहे. म्हणून औरंगजेबानं शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला अकबराच्या पॉलिसीला, पण पूर्णपणे तो अल्टर करू शकला नाही, बदलू शकला नाही. आणि म्हणून बनारस मथुराचं मंदिर जरी पाडलं असेल, पण त्याच्या नोकरीमध्ये असणारे राजपूत ब्राह्मण तो कमी करू शकला नाही, त्याने कमी केले नाही. शिखाचा 10व्या गुरुची त्याच्याकडनं हत्या झाली, त्या लेकरांची हत्या झाली. हे जरी सत्य असलं तरी आपण असं बघतो की दरबारामधली जी स्ट्रक्चर आहे ती त्याला बदलता आलं नाही. आणि आपण जरी विचार केला की अत्यंत लक्झुरियस जीवन बाकीचे बादशाह जगत होते, मात्र औरंगजेबाने मात्र लक्झुरियस जीवन स्वीकारलं नाही. एक किस्सा त्याच्याबद्दल सांगितला येतो की तो स्वतःच्या टोप्या विणायचा आणि त्याला विकून तो आपला स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. एक वेळा एक परकीय युरोपियन त्याला भेटायला आला आणि त्याने सांगितलं क्यों किसके साथ खाना पसंद करोगे. तर त्या परकीय युरोपियन माणसाला वाटलं की आपण बादशाहसोबत जेवायला बसू आणि मग तो बादशाहसोबत जेवायला बसला. त्याने बघितलं अत्यंत साधं जेवण, कांदा भाकर वगैरे अशा प्रकारचं साधं जेवण, भाजी वगैरे पिठलं वगैरे अशा प्रकारचं. त्याला वेगळंच वाटलं आणि म्हणून त्याला सांगितलं बादशाहने, अरे तू जर म्हणला असता की हम अमीरों के साथ खाना पसंद करेंगे, याने दरबारी जहागीरदार इक्तेदार मनसबदारासोबत, तर तुला उत्तम भोजन खायला भेटलं असतं. मी साधं जीवन जगतो, मी कट्टर इस्लामचा डिवोटी मानणारा व्यक्ती आहे आणि मी साधं सिंपल जीवन, अत्यंत साधे कपडे, एक साधी टोपी, अशा प्रकारचं जीवन जगणारा तो व्यक्ती होता, जरी बादशाह असला तरी.
त्याला पूर्णपणे ते अल्टरनेट त्यांनी केलं नाही, परंतु त्याच्यावरती आरोप मात्र लागल्या गेले आणि आपण नंतर बघतो की त्याचं राज्य जे आहे ते नंतर औरंगजेबाच्या नंतर इतका लायक व्यक्ती कोणी सापडला नाही ते राज्यकारभार चालवण्यासाठी, आणि म्हणून मग आपण बघतो की ते राज्य संपलं. हा जो भाग तुमच्यासाठी मी अभ्यासामध्ये ठेवला, याचं हे लेक्चर दिलं, याचा निश्चित उपयोग तुम्हाला होईल, MPSCच्या UPSCच्या विद्यार्थ्यांना होईल. मित्र हो, या व्हिडिओला अधिक लोकांपर्यंत पोहोचवा, याला सबस्क्राईब करा आणि याचा उपयोग करा. धन्यवाद.